मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडीला रिव्हिजन मारणार आहेत. पहिला प्रश्न आहे बघा, नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कुणी शपथ घेतली किंवा नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर सध्याचे जे काही नवीन मुख्यमंत्री बनलेत बघा, देवेंद्र फडणवीस हे बनले आहेत आणि ते बघा 21वे मुख्यमंत्री बनले आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 21वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आणि गृह खातं सुद्धा बघा यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तसं आपण खाते वाटप झाल्यानंतर सुद्धा आपण एक मंत्रिमंडळाचा व्हिडिओ बनवणारच आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल आणि चालू घडामोडीचे अपडेट पाहण्यासाठी लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून टाका, की लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. तर बघा पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण झाले? तर बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी बघा दोन आपले नवीन उपमुख्यमंत्री बनले आहेत पहा, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ऑक्सफर्ड डिक्शनरीद्वारे कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित करण्यात येत आहे? तर ब्रेन रूट. लक्षात ठेवायचं बघा कोणता शब्द आहे तो, ब्रेन रूट हा जो काही शब्द आहे बघा याला घोषित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, स्टार मारून लिहून ठेवा. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार हा पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना हा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, भारतीय वंशीय कलाकार जसलीन कौर यांना कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आला आहे? तर ब्रिटन हा जो काही देशाचा पुरस्कार आहे बघा हा त्यांना देण्यात आलेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती विभू बाखरू यांची या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पहा, सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. तर हा कायदा कशाशी संदर्भामध्ये आहे? हा बघा लैंगिक छळ आणि प्रतिबंधक आणि निवारणाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न काय बघा, अग्नि वॉरियर 13वी जी काय आवृत्ती ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर अग्नि वॉरियरची जी काही 13वी आवृत्ती बघा ही फील्ड फायरिंग रेंज देवळाली नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट बघा, बंगालच्या उपसागर. तर मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याचे PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83 याला तुम्हाला काय करायचं 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे PDF घ्यायचे आहेत. सागरामध्ये सध्या कोणते चक्रीवादळ आलं आहे? तर बंगालच्या उपसागरामध्ये फेगल चक्रीवादळ आलेलं आहे बघा. कोणतं? फेगल. नेक्स्ट बघा, जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सध्या कोणता देश हा जगामधील सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे? तर चीन हा जो काही देश आहे बघा हा सर्वाधिक मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आलेला आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा जगामधील पहिला देश कोणता बनला आहे? तर 16 वर्षाखालील जे काही मुलं आहेत बघा त्यांना या ठिकाणी मोबाईल किंवा जे काही सोशल मीडिया आहे ते वापरावर बंदी घालणारा जो काही देश आहे बघा तो ऑस्ट्रेलिया हा देश बनलेला आहे बघा. कोणता? ऑस्ट्रेलिया. रेमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे? तर हायाओ मियाजाकी यांना मिळालेला आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, रेमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा. स्टार मारून लिहून ठेवा. तर हायाओ मियाजाकी यांना बघा रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, बुकर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले बघा. तर कोणाला सन्मानित करण्यात आलं बुकर पुरस्काराने? तर समंथा हार्वे यांना हा पुरस्कार देण्यात आला बघा. ऑर्बिटल समंथा हार्वे यांना देण्यात आले बघा. ADB याचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? ADB म्हणजे काय? एशियन डेव्हलपमेंट बँक. तर मासातो कांडा यांची या ठिकाणी बघा निवड झाली बघा. मासातो कांडा यांची ADB याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे?
हे दिल्ली या ठिकाणी बघा होणार आहे, लक्षात ठेवायचं बघा. दिल्ली या ठिकाणी हे जे काही संमेलन आहे हे होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, मध्य प्रदेशमधील रत्तापानी व्याघ्र प्रकल्प हे भारतामधील कितवा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? हे बघा 57वा व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, 43वी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे? तर ही आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली बघा. 43वी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप 2024 ही जी काही स्पर्धा आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकली आहे. भारतीय नौदल दिवस हा कधी साजरा करण्यात आला? तर 4 डिसेंबरला बघा भारतीय नौदल दिवस साजरा करण्यात आला. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली? द रेल्वेमॅन ही बघा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारी सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरली. पुढचा प्रश्न आहे बघा, माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? तर मध्य प्रदेश राज्याचा बघा माधव नॅशनल पार्क हा राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे बघा, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे बघा. नेक्स्ट बघा, जय शाह हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? ते हे 5वे भारतीय व्यक्ती ठरलेत बघा जय शाह. पुढचा प्रश्न बघा, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शरद पवार, लक्षात ठेवायचं बघा, शरद पवार यांची या ठिकाणी स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 या उत्तराखंडमध्ये होणार आहेत, लक्षात ठेवायचं बघा, उत्तराखंडमध्ये होणार आहेत. पेट्रोल डिझेल, काय प्रश्न बघा पुढचा, पेट्रोल डिझेल आणि विमानांच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली? तर विंड फॉल कर, लक्षात ठेवायचं आहे, जो काय विंड फॉल कर आहे हा रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने घेतली आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केलं आहे? तर अरुणाचल प्रदेश राज्याने बघा हे मिशन चालू केलं आहे. भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला? तर रामेश्वरम या ठिकाणी बघा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कार्यान्वित करण्यात आलेला आहे बघा. जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो? तर 3 डिसेंबरला बघा जागतिक अपंग दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, आदी चुंचगिरी हे मोरासाठी नवीन करण्यात आलेलं अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? ते कर्नाटक राज्यामध्ये बघा हे नवीन अभयारण्य तयार करण्यात आलेलं आहे. कुठं? कर्नाटक. जी वास्ता साळवे यांची 14 नोव्हेंबर 2014 रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा 230 नंबरची, लक्षात ठेवा. 14 नोव्हेंबरला बघा 230 नंबरची 2024 मध्ये बघा त्यांची जयंती साजरी केली. पुढचा प्रश्न आहे बघा, बिरसा मुंडा यांची 14 नोव्हेंबर 2024 रोजी कितवी जयंती साजरी झाली? ते 150वी. 150 नंबरची या ठिकाणी बघा बिरसा मुंडा यांची बघा 14 नोव्हेंबरला या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याचा पर्यटन ब्रँड अँबॅसेडर हा पंकज त्रिपाठी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर मध्य प्रदेश राज्याचं, लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश राज्य आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, RCB संघाने कोणाची बॅटिंग कोच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे? तर बघा RCB संघाने तर दिनेश कार्तिक, लक्षात ठेवा, बॅटिंग लाईनचं जे काय बघा कोच असेल त्या कोच म्हणून दिनेश कार्तिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? तर बघा MC सेठलवाड हे कोण होते? बघा भारताचे पहिले महान्यायवादी होते, लक्षात ठेवायचं आपल्याला, भारताचे पहिले महान्यायवादी. टिंबटिंब राज्याच्या क्रिकेट असोसिएशन मिताली राज महिला क्रिकेट मेंटर म्हणून निवड केली आहे तर आंध्र प्रदेश राज्याची. नेक्स्ट पहा, GSAT-N2 या भारतीय उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या कंपनीने केलं? तर SpaceX ही जे काय कंपनी बघा SpaceX ह्या कंपनीने बघा या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे. 50वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर 50वी जी काही पोलीस विज्ञान परिषद ही गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडलेली आहे. DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज किती आहे? तर बघा DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज बघा 1500 किलोमीटर इतकी, लक्षात ठेवायचं आपला, 1500 किलोमीटर इतकी याची रेंज आहे. नेक्स्ट पहा, डेन्मार्कची व्हिक्टोरिया
4. थेलवी कितवी महिला मिस युनिव्हर्स ठरली आहे? तर बघा ही 73वी महिला मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. मिस युनिव्हर्स 2024 जी काय स्पर्धा आहे ही कोणत्या देशामध्ये पार पडली? तर मेक्सिको. लक्षात ठेवायचं आपल्याला, मेक्सिको या शहरामध्ये 2024ची जी काय मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे बघा ही पार पडली. शहराचं नाव आहे मेक्सिको. पुढचा प्रश्न बघा, के संजय मूर्ती भारताचे कितवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत? तर हे मित्रांनो 15वे. लक्षात ठेवा, 15वे महालेखापरीक्षक आहेत. नेक्स्ट बघा, भारतामध्ये सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर भारतामध्ये एकूण बघा 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. लक्षात ठेवायचं बघा, 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. 20 वर्षामधील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे? तर 2024 मध्ये बघा सर्वात सुंदर महिला जोडी कोमर ही ठरली आहे बघा. जगातील सर्वात जी काही सुंदर महिला आहे ही जोडी कोमर आहे बघा. आणि ती कोण आहे? ही ब्रिटिश देशामधली एक अभिनेत्री बघा. ब्रिटिश देशामधली अभिनेत्री बघा. सलग 2 वेळेस T20 सामन्यामध्ये शतक ठोठावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर संजू सॅमसन हा ठरलेला. लक्षात ठेवायचा आपला, संजू सॅमसन हा ठरलेला आहे. नुकतेच सरन्यायाधीश बघा जे काय आपले DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत, तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर ते भारताचे बघा 50वे सरन्यायाधीश होते. कितवे? 50वे सरन्यायाधीश होते. पुढचा प्रश्न बघा, 11 नोव्हेंबर रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर 11 नोव्हेंबर रोजी बघा संजीव खन्ना यांनी बघा हे नवीन सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. भारतीय सैन्यामध्ये नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या तयार केलेल्या मशीन पिस्तूलचं नाव काय आहे? तर अस्मी मशीन पिस्तूल. लक्षात ठेवायचं आहे, त्याचं नाव आहे बघा अस्मी मशीन पिस्तूल. भारतीय नौदलाने केव्हा विदेशी नौदलाच्या प्रमुखांसह तिसरा द्विवार्षिक संवाद महासागर आयोजित केला? तर 5 नोव्हेंबर 2024ला. वंचित कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणता ब्रँड चालू केला आहे? तर बघा तुलिप ब्रँड हा चालू केलेला आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, तिसरा रोहिणी नेयर पुरस्कार हा कोणाला मिळणार आहे? तर अनिल प्रधान यांना बघा तिसरा रोहिणी नेयर हा जो काही पुरस्कार आहे हा मिळणार आहे. कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखाबंदी केली जाणार आहे? स्वित्झर्लंड या देशामध्ये बघा 1 जानेवारी 2025 पासून बघा बुरख्यावर बंदी येणार आहे. रुस्तमे हिंद 2024 ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली? तर बघा रुस्तमे हिंद ही जी काही 2024ची स्पर्धा आहे ही सिकंदर शेख पैलवानने जिंकली आहे. नुकताच चर्चेत आलेला हरमनीत देसाई कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर भारतीय टेबल टेनिस खेळाडू बघा. हरमनीत देसाई कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक स्तरावर सर्वात तरुण रेट केलेला फिडे बुद्धिबळपटू कोण बनला आहे? अनिश सरकार हा बनला आहे. कोण बनला बघा? अनिश सरकार. पहिली आशियाई काय प्रश्न बघा, पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कुठे झाली? तर ही दिल्ली या ठिकाणी बघा पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद झाली बघा. भारत व्हिएतनाम सराव बिनबॅक्स 2024ची 5वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी चालू झाली? तर अंबाला या ठिकाणी ही चालू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत इंडोनेशिया संयुक्त स्पेशल फोर्सेस गरुड शक्ती सरावाच्या 9व्या आवृत्तीला कुठे सुरुवात झाली? तर इंडोनेशिया या देशामध्ये बघा याची सुरुवात झालेली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनिश खन्ना यांची बघा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येत आहे? तर हा 7 नोव्हेंबरला हा साजरा केला जातो. कधी? 7 नोव्हेंबरला. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024चा मानकरी कोण ठरला आहे? तर हरमप्रीत सिंग. लक्षात ठेवायचं आपल्याला, हरमप्रीत सिंग हा ठरला आहे. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून जो काही सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा बघा PR श्रीजेश या खेळाडूला देण्यात येणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने जे काही नवीन प्रशिक्षक आहेत म्हणून त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉन झेलेन्स्की. लक्षात ठेवायचं आहे, जॉन झेलेन्स्की यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. कोणता पुरस्कार हा क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 मध्ये बंद केला? तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा बंद झालेला आहे बघा. एडलिव्ह हुरून इंडियाच्या चॅरिटी लिस्ट 2024 मध्ये
परोपकाराच्या यादीमध्ये कोण अव्वल आहे? तर शिव नादर हे अव्वल आहेत. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे भारताच्या आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिलं एकात्मिक चेकपोस्ट सुरू झालं आहे? तर भारताच्या आणि भूतानच्या या ठिकाणी बघा सीमेवर पहिलं जे काही चेकपोस्ट आहे, चेकपोस्ट म्हणजे या ठिकाणी गाडी कुठून आली, काय आली ह्याची चौकशी करण्यासाठी असतं बघ चेकपोस्ट, ते भूतान या ठिकाणी चालू झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर विद्यालक्ष्मी योजनेला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या संस्थेने 15 दिवसांचा जल उत्सव चालू केला आहे? तर नीती आयोगाने हा जो काही जल उत्सव आहे बघा हा चालू केला आहे. पुढचा प्रश्न बघा, RCC अँटी करप्शन युनिटचे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर सुमती धर्मवर्धने हे बघा RCCचे जे काही अँटी करप्शन युनिटचे अध्यक्ष बनले आहेत. पुढचा प्रश्न पहा, शांतता आणि विकासासाठी बघा शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 10 नोव्हेंबरला बघा हा साजरा करण्यात येतो. कोणत्या? 10 नोव्हेंबर. लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचं उद्घाटन कोणी केलं? तर BD मिश्रांनी बघा या ठिकाणी लडाखमध्ये बघा या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. नुकतेच जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? एलॉन मस्क हे बघा सध्या बनलेले आहेत. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यामधील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचं नामकरण हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून कोणत्या नावाने केलं जाणार आहे? तर अजगाईनाथ धाम हे करण्यात येणार आहे बघा, लक्षात ठेवायचे अजगाईनाथ धाम. अलीकडे कोणत्या देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये सामील होण्यास नकार दिला आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ब्राझील याचं करेक्ट आन्सर आहे. नुकताच तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला? बघा नुकताच तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला? तर अनिल प्रधान यांना मिळालेला आहे. अलीकडे जागतिक स्तरावर सर्वात तरुण फिडे बुद्धिबळपटू अनीस सरकार हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याने भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धरण चालू केलं? तर गुजरात राज्याने हे चालू केलेलं आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये जगामधील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून कोणाचा क्रमांक लागतो? तर सिंगापूर या देशाचा बघा क्रमांक लागतो. बघा जगामध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणाचा आहे? सिंगापूर देशाचा आहे. भारतामधील पहिल्या रेड डॉट साईट पिस्तूलचं नाव काय आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन तर बघा फॅन्टम हे नाव आहे बघा. नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाचे तिसरे महासागर शिखर आयोजित केलं? तर या ठिकाणी आपला भारत करेक्ट आन्सर आहे. पहा, प्रत्येक वर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. तर प्रत्येक वर्षी बघा 11 नोव्हेंबरला हा साजरा केला जातो. कधी? 11 नोव्हेंबरला हा दिवस साजरा केला जातो. राज्य ठरलं आहे. नेक्स्ट पहा, 18वी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स 2024 ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली? तर ही भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. कुठं? भारतामध्येच. पुढचा प्रश्न बघा, सिम्बॅक्स हा सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? तर भारत आणि सिंगापूरमध्ये बघा सिम्बॅक्स हा जो काही युद्ध सराव आहे हा आयोजित करण्यात येत असतो बघा. पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा 10 लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आले आहे? तर 10 लाखांवरून बघा या ठिकाणी 20 लाख रुपये या ठिकाणी करण्यात आले आहे. अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली आहे. तर राणी रामपाल ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर राणी रामपाल ह्या हॉकी खेळाशी संदर्भामध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. लीडरशिप समिट 2024चं आयोजन हे कोणत्या संस्थेने केलं होतं? तर IIT गुवाहाटी, लक्षात ठेवायचं आहे. या संस्थेने बघा लीडरशिप समिट 2024चं जे काय बघा आयोजन करण्यात आलं होतं. नवीनतम FIFA फुटबॉल क्रमवारीनुसार भारताच्या पुरुष फुटबॉल संघाची क्रमवारी काय आहे? तर 125 इतकी बघा, लक्षात ठेवायचं आपला 125 इतकी आहे. नेक्स्ट बघा, अलीकडे आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये एशियाटिक सोनेरी मांजर आढळली? तर मानस राष्ट्रीय उद्यान, लक्षात ठेवायचं आपला मानस राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून पुन्हा सामील झाले. तर नुकतेच कोण? गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून MS धोनी यांची नियुक्ती पुन्हा करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा,
नुकतेच इस्लामाबाद पाकिस्तान या ठिकाणी SCO काउन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटिंगचं कितवं संस्करण पार पडलं. त्या ठिकाणी बघा 23वे जे काही संस्करण हे पार पडलं. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, वस्त्र उद्योग क्षेत्रामध्ये क्षमता वाढीसाठी सरकारने समर्थ योजना कधीपर्यंत वाढवली आहे. तर मार्च 2026 पर्यंत. लक्षात ठेवा, मार्च 2026 पर्यंत ही योजना वाढवलेली आहे. डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली या ठिकाणी ई-श्रम सुरू केला. तर ई-श्रम हे कोणत्या कामगारांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. असंघटित कामगारांसाठी बघा हे वन सोल्युशन आहे. पुढचा प्रश्न बघा, अलीकडे भारताने कोणत्या देशाला वैद्यकीय पुरवठा स्वरूपामध्ये मानवतावादी मदत पाठवली. तर लेबनॉन याचा करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आपला लेबनॉन. पुढचा प्रश्न बघा, 2024चा ICC T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला. तर हा न्यूझीलंड या देशाने बघा ICCचा 2024चा बघा जो काही T20 विश्वचषक हा जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची योजना आखली. तर उत्तराखंड याचं करेक्ट आन्सर आहे. काय कोणत्या देशाने आखली, कोणत्या या ठिकाणी बघा उत्तराखंड. कोणतं राज्य आहे उत्तराखंड. G7च्या संरक्षण मंत्र्याची पहिली बैठक कुठे झाली. तर G7ची जे काही संरक्षण मंत्र्याची पहिली बैठक आहे ही इटलीमध्ये झाली. लक्षात ठेवायचं आपल्याला इटली. कोणत्या तारखेदरम्यान 21वी पशुगणना होणार आहे. तर 25 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 मध्ये बघा 21व्या नंबरची पशुगणना होणार आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा, पेपरला विचारण्याची दाट शक्यता आहे. पशुगणना तर 21व्या नंबरची जी काय पशुगणना आहे ही 25 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं. तर रशिया या देशामध्ये बघा 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं जे काय आयोजन आहे ते करण्यात आलं. सर्वात कमी बॉलमध्ये सर्वात जलद 300 कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे. तर कागिसो रबाडा. कोणता आहे बघा कागिसो रबाडा हा ठरला आहे. 50 गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे. तर बालादेवी. लक्षात ठेवा, पहिली भारतीय महिला विचारली तर 50 जे काही फुटबॉलचे गोल आहे ती करणारी भारतीय महिला बनली आहे बालादेवी. पुढचा प्रश्न बघा, कोणता देश ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन स्काय शील्ड इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला. तर स्वित्झर्लंड हा जो काही देश आहे हा या ठिकाणी सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन शील्ड इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला. तर पहिला स्वित्झर्लंड. केंद्रीय बंदरे जहाज बांधणी. काय प्रश्न बघा, केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रॉस इंडिया मिशन कुठे सुरू केलं आहे. तर हे मुंबईमध्ये बघा यांनी सुरू केलं आहे. कुठं मुंबईमध्ये. नुकत्याच झालेल्या काय प्रश्न आहे, नुकत्याच झालेल्या ऑस्कर चक्रीवादळामुळे कोणता देश हा प्रभावित झाला. तर जो काही ऑस्कर चक्रीवादळ आहे या ठिकाणी जो काही क्युबा आहे बघा हा देश या ठिकाणी चपाट्यामध्ये आला किंवा प्रभावित झाला. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि एक व्हिडिओ खाली शेवटी प्रश्न विचारणार त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तर कोणतं सरकार बघा अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करणार आहे. तर दिल्ली सरकार या ठिकाणी बघा अपंग लोकांसाठी एक विशेष या ठिकाणी बघा न्यायालय स्थापन करणार आहे. तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकव्हर प्रकारामध्ये कोणतं पदक जिंकलं. तर या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेलं आहे. कोणतं रौप्य पदक हे जिंकलं आहे. कोणतं रौप्य पदक. पुढचा प्रश्न आहे, भारताचा माजी हॉकी कर्णधार राणी रामपाल यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केली. तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत. हरियाणा या राज्याचे आहेत बघा. लक्षात ठेवायचं आहे. आणि हॉकी या खेळाशी संदर्भामध्ये आहेत कोण, राणी रामपाल. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या शहरामध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रीय विज्ञान केंद्रामध्ये पहिला कोळसा दालनाचं उद्घाटन करण्यात आलं. तर नवी दिल्ली या शहरामध्ये बघा आपल्याला याचं करेक्ट आन्सर आहे. कोणत्या नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे बघा, ककडू व्यायामाचं आयोजन कोणत्या देशाने केलं. तर ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया. कोणतं राज्य बघा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण लागू करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं. तर हरियाणा. कोणतं राज्य आहे जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लागू करणारं देशातील पहिलं राज्य आहे. तर हरियाणा हे राज्य आहे. 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला.
तर ओरिसा. हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट जो काही राज्य बघा, तो राज्य पुरस्कार हा या ठिकाणी ओडिसा राज्याने पटकावला आहे. पश्चिम हिमालयामध्ये काय प्रश्न पहा, पश्चिम हिमालयामध्ये सापाची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली असून शास्त्रज्ञांनी या प्रजातीला काय नाव दिलं आहे? तर या ठिकाणी पहा, भारत सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये मिशन मौसम सुरू केलं होतं. तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर बघा, हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचं व्यवस्थापन करणे. पुढचा प्रश्न बघा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत हे कितव्या स्थानावर आहे? तर भारत हे बघा या ठिकाणी 3ऱ्या स्थानावर आहे. भारताने काय प्रश्न बघा, भारताने अलीकडे लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानामधील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे? तर भारतजन हे नाव आहे बघा, भारतजन. अलीकडेच बाटलीमधील काय प्रश्न बघा, अलीकडेच बाटलीतील गम्मी स्टेम ब्लाइटवरील संशोधन कार्यासाठी कलैया कृष्णमूर्ती राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर धनंजया एम.व्ही. यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोणाला? धनंजया एम.व्ही. सध्या चर्चेत असलेलं सार्कोपॉड काय प्रश्न बघा, सध्या चर्चेत असलेलं सार्कोपॉड हे कशाचं उपकरण आहे? ते बघा इच्छामरण. यामधून काय होणार बघा, इच्छामरण दिलं जाणार. कोणत्या संस्थेने अलीकडे ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेडन्स रेडनेस अँड रिस्पॉन्स प्लॅन SPRP लॉन्च केला? तर जागतिक आरोग्य संघटनेने बघा हे लॉन्च केलेलं आहे. कोणी? जागतिक आरोग्य संघटनेने. पुढचा प्रश्न बघा, RTI कायदा पारित करणारं जो काय RTI कायदा आहे बघा, हे पारित करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तमिळनाडू बघा हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोणतं? तमिळनाडू. जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली? तर श्रीजा अकोला. कोण ठरली? श्रीजा अकोला ही ठरली आहे. 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे? तर हॉकीचा या ठिकाणी समावेश नसणार आहे, हॉकी. नुकतेच चर्चेत असलेले बघा दाना उदारता हे चक्रीवादळ कोणत्या 2 राज्यांना धडकणार आहे? तर पश्चिम बंगाल आणि ओडिसा या 2 राज्यांना हे धडकणार आहे. कोणत्या देशाने बघा हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलिये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केलं? तर रशियाने बघा या ठिकाणी हे विकसित केलेलं आहे. औषध नियामक काय प्रश्न बघा, औषध नियामक प्राधिकरणाच्या 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलं? तर हे दिल्लीमध्ये याचं आयोजन करण्यात आलं. कुठं? दिल्लीमध्ये. भारतीय तटरक्षक दलाचं 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर परमेश शिवमणी यांनी बघा याचा पदभार स्वीकारलेला आहे. लक्षात ठेवा, परमेश शिवमणी. पुढचा प्रश्न काय बघा, नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 21 ऑक्टोबर 2024 दरम्यान बघा हा साजरा करण्यात आला. नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान सीमावाद संपवून गस्त कराराला मंजुरी देण्यात आली आहे? तर भारत आणि चीन या देशादरम्यानचा जो काही सीमावाद आहे हा संपून गस्त कराराला या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या म्हणजे NCWच्या नवीन अध्यक्षपदाची जी काही नियुक्ती ती कोणाला करण्यात आली आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा, विजया रहाटकर. लक्षात ठेवायचं आहे, नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या जे काही नवीन अध्यक्षपदी बघा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली? तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या पुनर्नियुक्ती बघा रुपाली चाकणकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. लैंगिक काय प्रश्न आहे बघा, लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी महिला आणि मुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना चालू केली आहे? तर मनोधैर्य योजना. कोणती योजना आहे बघा, ही मनोधैर्य योजना ही चालू केली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचं उद्घाटन केलं आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी उद्घाटन केलं आहे. सप्टेंबर 2024 महिन्यासाठी ICCने मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे? तर कामिंदू मेंडिस. लक्षात ठेवायचं आपल्याला, सप्टेंबर 2024 महिन्यासाठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कामिंद मेंडिस यांच्या या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे
कोणते सत्र भारत मंडप या ठिकाणी होणार आहे? तर 7वं या ठिकाणी जे काही सत्र आहे बघा ते आपल्या या ठिकाणी होणार आहे की तो 7वे. नेक्स्ट बघा कोणते उद्यान बघा कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले? तर काझीरंगा. लक्षात ठेवा कोणतं राष्ट्रीय उद्यान भारताचं दुसरं फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आलं? तर काझीरंगा याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा मेरा हो चौक महोत्सव